नमस्कार, मी आकाश दहाडदे, तहसीलदार शेवगाव तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघ. लवकरच सकल पुनरीक्षण कार्यक्रम म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन ही आपल्या मतदार यादी संदर्भातील कार्यक्रम सुरू होणार आहेत. सदर कार्यक्रमाचे 2 टप्पे आहेत. पहिला टप्पा आता सध्या सुरू आहे. त्याच्यामध्ये मॅपिंग केलं जातं. मॅपिंग म्हणजे काय? तर 2002च्या मतदार यादीमध्ये ज्या मतदारांचे नाव होते, त्या मतदारांचे नाव ऑक्टोबर 2024 ची जी मतदार यादी होती त्यामध्ये आहे किंवा कसे हे तपासले जाते. जर सदर मतदार 2024च्या मतदार यादीमध्ये असेल, तर त्याचं सेल्फ मॅपिंग केलं जातं. आणि समजा 2002 ला त्या व्यक्तीचं नाव मतदार यादीत होतं आणि 2006 त्याच्या मुलाचं नाव 2006 ला समजा मतदार यादीमध्ये आलं, तर त्या केसमध्ये सदर मतदाराच्या मुलाचे नाव हे प्रोजिनी मॅपिंग मध्ये केले जाते. कारण की ते 2006 ला तो मतदार झाला आणि 2024च्या यादीमध्येही तो मुलगा मॅप झालेला आहे. तर अशा केसमध्ये तो मुलगा प्रोजिनी मॅपिंग केलं जातं त्याचं. आणि दुसरी एक कंडिशन असते, समजा सून जर इकडे लग्नानंतर आली, मात्र सुनेचे नाव 2002च्या मतदार यादीमध्ये नव्हते, मात्र ती कालांतराने मतदार यादीमध्ये आली आणि ऑक्टोबर 2024च्या मतदार यादीमध्ये जर ती सून असेल, तर या केसमध्ये आपण काय करतो, तर सुनेच्या वडिलांचं किंवा आईचं नाव तिच्या माहेरच्या ज्या मतदारसंघामध्ये होतं, मतदारसंघ आणि ज्या पार्टमध्ये होतं, तिचे डिटेल्स आपण घेतो आणि इथल्या BLO ला ते डिटेल्स प्रोव्हाईड केले जातात आणि तो BLO अशा मतदाराचं प्रोजेनी मॅपिंग करतो. तर हा झाला पहिला